तर नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका करण आणि स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. सकाळी उठलो की पहिला गणुदादाच्या गाडीवर बसलो आणि पोहोचलो अजिंक्य शेटच्या इथं. मी गेलो की श्रेयस लगेच पळत आला, पण व्हिडिओ काढायचं म्हणलं की लगेच गाडी लाजायला लागला. आजचं नियोजन असं होतं की माणसाला नाही तर अजिंक्यच्या खोंडाला दवाखान्यात न्यायचं होतं. वाघ्यानं आज लय दिवसात मालकाला बघितल्यामुळे वाघ्या काय आज मालकाला सोडतच नव्हता. खोंड घेतला आणि गाडीत चढवला आणि मग आम्ही थेट निघालो तिथनं शिरवळच्या दिशेनं. नंतर डोक्यात आलं आज सकाळी सकाळी झालेला किस्सा तुम्हाला सांगावा, पण मी तुम्हाला सांगतोय तुम्ही कोणाला सांगू नका बरं का. आम्ही गाडीत निघालेलो आणि मला माझी जुनी आयटम दिसली, अशी वळून वळून बघत होती. एक क्षण तर असं वाटलं की आपल्या जुन्या कार्ड मध्ये अजून पण बॅलन्स शिल्लक आहे. तिथनं आलो पंपावर. हे आहेत बघा आपले डॉक्टर प्रज्वल डहाणे, एक नंबर गुरांची ट्रीटमेंट करतात. खोंडाची तब्येत जरा डाऊन असल्यामुळे अजिंक्य काय खोंडाला आज सोडत नव्हता. मग काय आणेवाडी टोल नाका पास करून आम्ही थांबलो पुढे चहा प्यायला. चहा घेतलं आणि पुढे जाऊन महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही निघालो पुढच्या दिशेनं. डॉक्टरांचा किस्सा ऐकत ऐकत आम्ही पोहोचलो पशु रुग्णालयात आणि पावसात होतं त्यामुळे लगेच खोंड खाली उतरून आतमध्ये घेतला. ट्रीटमेंट घेतली आणि नंतर रिपोर्ट मध्ये काय आलं, तो लंपेत गावला असल्यामुळे त्याला जरा इन्फेक्शन झालं. याचं नाव अर्जुन आहे आणि अर्जुनचा विषय असा आहे की पहिलंच मैदान त्यानं गट पास करून काढलं होतं. तर भावांनो, माझं बैलगाडी मालक आणि शौकीनांना एकच सांगणं आहे, प्रत्येक मालकाला आपला बैल जिंकण्याची आस असते. त्यामुळे कुणीही चुकीच्या गोष्टीचा वापर अजिबात करू नका, त्याचा परिणाम असं दुसऱ्यांच्या मुख्या प्राण्यावर होतात. तर मित्रांनो, ब्लॉग आवडला असेल ना तर इंस्टाला फॉलो आणि युट्यूबला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.